पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। हे बघा, तुम्ही सर्वांनी एक राणीचा महल पाहिला. 6 राण्यांना 6 दालनं सेम आहेत. आताही कोणत्या महलात जा सेम रचना तुम्हाला या किल्ल्यावरती बघता येणार आहे. पण या राणीच्या महलासमोर तुटलेले ओठे दिसतात का, जिथे आपण आता उभे आहोत? हे त्या काळातले सर्वंट कॉटेज, नोकर चाकर शिपायांची घरं. राणीने आज्ञा करावी, दासीने आतमध्ये जावं, आपलं छोटं मोठं काम असतं ते काम उरकावं आणि पुन्हा विश्रांतीला येऊन बसावं. म्हणजे प्रत्येक राणीच्या सेवेत एक दासी, एक सर्वंट म्हणून आपल्या इथे काम पाहत होती. त्या दासीला एक राहतं घर इथे तयार केलं होतं. सर, या बाजूला बघा, काही आपल्याला 5 राजवाडे तुम्हाला दिसतात का? पहिले 2 ब्लाइंड आहेत, पलीकडे 2 सेपरेट, तो सिंगल आहे. परंतु त्या 2 झाडांच्या खालच्या बाजूला उर्वरित 3 राजवाडे. त्या राजवाड्यांच्या बाजूने वाडेश्वर महादेवाचं मंदिर आणि कुशावर्त तलाव पाहायला भेटतं. कारण की संभाजी महाराजांनी त्या कुशावर्त तलावामध्ये राजकमळ लावली होती बघा. पण प्रामुख्याने इथे 5 वाडे आणि उर्वरित खालच्या दिशेला 3, टोटल 8 वाडे. यालाच म्हणतात अष्टप्रधान मंडळाचे वाडे. हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या 365 किल्ल्यांचा कारभार रायगडावरून इथून केला जात होता. त्या काळातल्या मंत्री महोदयांची घर आहेत. राजांचे मंत्री कोण असावे तर मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ निराजीरावजी, अनाजी पंत, रघुनाथ पंडित, यसाजी कंकळे जे काही राजांचे मंत्री होते, त्या प्रत्येकाला राहतं घर होतं. साईडला त्यांना कचेऱ्या होत्या. प्रत्येकाला टॉयलेट रचना असं एका मंत्र्यासाठी एवढं मोठं एक निवासस्थानाची जागा पाहतो. याच्या वरती सर जाळीमध्ये 2 खड्डे आणि दगडामध्ये पाहतो. याला धान्य कोठार या नावाने ओळखलं जातं. कोकणात त्याला पेव किंवा कणगी म्हणतात. रायगडाला खालून वेढा घातला तर गडावरती 3000ची फौज राहायची. या 3000 फौजेला किमान 6 महिने धान्य पुरवता यावं असे संकट काळाच्या वेळेत धान्य पुरवलं जायचं. पण शिवाजी राजांच्या नंतर 1733 ते 1780 मध्ये पेशव्यांचं राजवट आलं. या पेशवे राजवटीने या कोठडींचा वापर वेगळा करून घेतला, तो म्हणजे काळ कोठडी. चोरी, लबाडी, गुन्हेगारी करणाऱ्याला 7 दिवस इथे ते डांबत होते. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, डबल गोंत्यामध्ये बांधून टकमक टोकावर लोटून द्यायचे. मग शिवाजी राजांच्या काळात जर रायगडाच्या माथ्यावरून एकही कडेलोट झाला नाही, मग संभाजी राजांच्या काळात एक कडेलोट झाला, तो म्हणजे माळसावंतांचा. तर शिवाजी राजांच्या काळात कैदी ठेवायला जागा कुठे हो? तर महाराजांनी या महाराष्ट्रात सेपरेट 2 किल्ले तयार केले. सातारा जिल्ह्यात तुम्ही कधी गेलात तर वासोटा नावाचा किल्ला बघता येतो. सह्याद्रीच्या कुशीला आणि लगतच लिंगाणा हे 2 किल्ले राजाने कैद्यांसाठी वापरले होते. ही कोकणातली पेव किंवा कणगी. आपण कोल्हापूरचा जर का पन्हाळा किल्ला पाहिला असेल तर त्या पन्हाळा किल्ल्यावरती जमीन लेवल पासून 52 फूट उंचाची 3 कोठार आहेत. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना, सरस्वती. अंबारखाना म्हणून ओळखतात. 52 फुटावरून धान्य टाकायचं, मागच्या बाजूला आउटलेटद्वारा धान्य बाहेर पास करायचं. इथे तसं नाही, ओतानावरून ओतायचं आणि काढताना लाकडी सुडीचा वापर करायचा. पहिला खड्डा 22 फूट, दुसरा 20 आणि तिसरा 15 फुटाचा बघता येतो. आता बघा, हा उंच डोंगर आहे का, याच्या मागे बघा 2 बुरुजवरती दिसतात का? या डोंगराच्या मागे 2 बुरुजवरती दिसतात का? हा प्रतापगड किल्ल्याचा टकमक टोक पॉइंट आहे बघा. त्या प्रतापगडाच्या पायथ्या बसून आपण पाहिलेले मागच्या दिशेला सह्याद्री हे पूर्ण जावळीचं खोरं होतं. सह्याद्रीच्या कुशीमध्ये गुलाबाच्या कळीसारखा हा उमजला एक रायरीचा डोंगर होता. शिवाजी राजाने रायरीची निवड केली गेली आणि विचार करा, हीच राजधानी आपण सर्वजण पाहताय. ते समोर आपल्या 2 प्रतापगड किल्ल्याची 2 बुरुज पाहायला भेटली. तसंच या भिंतीच्या लेंथला समोर मागे बघा थोडं प्लेन आणि मध्ये उंच दिसतं का? राजगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी इथून आपल्याला बघता येते. पुढे हे धान्य कोठार एकदा बघण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची सूचना, आपल्याकडची कोणतीही वस्तू इथे खाली जर का पडली पुन्हा सापडली जाणार नाही. लहान मुलांचे हात पकडा, मधला खड्डा ओपन आहे, एकदा बघून घ्या. मग राजांचा वाडा पाहायला पुढे जाऊया. मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. नीट पकडा.